नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि मी आलो आहे आज परळ वर्कशॉपला एक्सप्लोर करायला. या इकडे ऐतिहासिक आपण पाहू शकता, हे जे आहे प्रबळ आहे, हनुमानच्या रूपात बनवलेलं आहे आणि हे गणपतीच्या सिंहासनाच्या मागे आहे. बघू शकतो हे कशाचे हे कशापासून बनतं? फायबर, आय थिंक फायबर आहे. हे फायबरपासून बनतं. आणि बघा इथे सुद्धा आहे, हे आपल्याला पाहायला मिळतात मूर्तींची साची. बघू शकतो जे मूर्त्यांची साची जे आहेत त्याच्यामधून तयार झालेले आपल्याला हे हात पाय हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे POPचे आहेत, हे मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे आहेत. तर चला आता आपण पुढे बघूया. हा जो काय आपल्याला हा जो काथा दिसतोय, काथा आणि POP ह्या दोघांचं मिश्रण करून, पाण्यामध्ये मिश्रण करून मूर्ती घडवली जाते. तर आता आपण अजून पाहूया. खूपच म्हणजे मोठा आहे, म्हणजे अजूनपर्यंत तरी अजून सुरू झालेलं नाही. तिथे आपण पाहू शकता की अजून बांबू जे आहेत ते बांधले जात आहेत, मंडप टाकला जातो आणि वर्कर जी दिवस रात्र मेहनत करतात आपण पाहू शकता. आणि इथे एकच मूर्तिकार येत नाही, खरं तर इथे खूप सारे मूर्तिकार येतात, त्यांचे वर्कशॉप असतात. आता खूप सारे म्हणजे इथे एकदा जसं जसं गणपतीच्या डेट जवळ येतील तसं इथं लगबग जी आपल्याला पाहायला मिळेल त्याचे अपडेटसुद्धा मी तुम्हाला देईल. आणि इथे बघू शकता पूर्ण म्हणजे आहे थोडंफार खाली, पण तयारी लगबग चालूच झालेली आहे. ते बघा तिकडे पण ट्रेन चाके वगैरे सगळे आपल्याला दिसत आहेत. इथे सुद्धा आपल्याला विष्णूच्या अवतारात प्रभाव दिसतो. पुढे सुद्धा मूर्तीचे थोडे पार्ट आपल्याला तयार झालेले दिसतात. इथे सुद्धा आपल्याला विविध साचे पाहायला मिळतात. अजून परत खूपच इथे काम बाकी आहे, पण मी आपल्याला लवकरच थोडं अपडेट देते. जे काय घडामोडी असेल ते आपल्याला सुद्धा शेअर करते. हे बघा इथे सुद्धा नंदी बैलाचं साचा आहे ना. हा, नंदी बैलाचा साचा आपल्याला पाहायला मिळतो. खूप मोठा होतो, पायाचा साचा आहे. तर आपण पाहू शकतो हे साचा, पाहू शकता हनुमानाच्या रूपात साचा बनवलेला आहे. तिथे पण बघा ना, खूप सारे प्रबळ आहेत, वेगवेगळ्या याचे साचे आपल्याला पाहायला मिळतात. अजून मूर्ती दाखव. मूर्त्या बनवायच्या म्हणजे
वर्कर्स लोक कामं करतायत आणि तिथं मटेरियल बघू शकता आलेले काचा वगैरे जे मशीनमध्ये यूज होतं. गणपती बाप्पाची ठेवलेले. आता आपण पूर्ण पर्यटकांच्या व्यक्ती तिथं पण जायचं.